हॅलो एव्हरीवन. आज यामध्ये आपण डिस्कस करणार मित्रांनो स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स काय असतं. ओके, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्सची प्रॉपर डेफिनेशन असेल. ओके, ज्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रॉपर नोट्स जे आहेत, ठीक आहे, यावर जर क्वेश्चन आला कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आन्सर जे हे लिहायचं आहे, तुम्हाला नोट्स या ठिकाणी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ओके, आणि स्किप नका करू मित्रांनो. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे, हे पूर्ण टॉपिक जो आहे तुम्ही समजून जो आहे एक्झाममध्ये लिहू शकाल. ओके, सो बघूया स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स काय. ओके, सो इट इज द branch of physics that deals with the study of macroscopic and microscopic behaviors of a particle. That branch that is known as statistical mechanics. ओके, त्याला आपण काय म्हणणार, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स जी आहे ही एक फिजिक्सची ब्रांच आहे, ज्यामध्ये आपण मॅक्रोस्कोपिक, कुठल्या मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक, ठीक आहे, मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक यांचा आपण यांच्या बिहेवियरच्या, ओके, यांच्या बिहेवियरच्या म्हणजेच काय, यांची आपण स्टडी करणार. तर हे काय असणार, ते पार्टिकल स्टडी करणार. ओके ओके, आपण यामध्ये पार्टिकलची काय करणार, स्टडी. मग ते पार्टिकल हे मॅक्रोस्कोपिक असतील आणि मायक्रो. तर मॅक्रो म्हणजे काय, तर लार्जेस्ट पार्टिकल, आणि मायक्रो म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्टिकल. यांच्या बिहेवियरची आपण काय करणार, स्टडी करणार. मग या स्टडी जे आहे हे कशामध्ये करणार, तर एक सिस्टीम असेल. ओके, सिस्टीम. मग त्या सिस्टीममध्ये हे पार्टिकल जे आहेत हे दोन केसेसमध्ये असू शकतं. ओके, ज्यामध्ये पोझिशन स्पेस असेल, त्यानंतर त्याची मोमेंटम पेस असेल. तर बघूया स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स जे आहेत हे दोन ब्रांच आहेत. एक आहे क्लासिकल मेकॅनिक्स आणि एक आहे क्वांटम मेकॅनिक्स. ओके, तर यामध्ये जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स. ओके, आता बघा यामध्ये क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पहिलं आपण स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स बघितली, दोन ब्रांच बघितल्यात. ओके, आता महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये आपल्याला जो समजून घ्यायचा आहे. ओके, आणि यावरती क्वेश्चनसुद्धा येते मित्रांनो. ओके, तो म्हणजे फेज स्पेस. फेज स्पेस कशाला म्हणायचं मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर प्रथम आला असाल तर प्लीज चॅनलला जो आहे तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. ओके, शेजारच असलेलं बेल आयकनचं बटन त्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन जे आहे, अपडेट जे आहे हे तुमच्यापर्यंत येत राहतील. आता बघूया फेज स्पेस काय असतं. तर फेज स्पेस समजून घेण्यासाठी मित्रांनो पोझिशन स्पेस आणि मोमेंटम स्पेस समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनेशन बघूया फेज स्पेसची, आणि नंतर मग कॉन्सेप्ट जो आहे तो बघूया मित्रांनो. ठीक आहे, तर बघा काय होतं फेज काय होतं. इट इज डिफाईन ॲज द कॉम्बिनेशन्स ऑफ, ओके, फेज स्पेस इज डिफाईन ॲज द combinations of position space and momentum space is known as phase space. ओके, फेज स्पेस काय, तर फेज स्पेस मित्रांनो हे कॉम्बिनेशन्स आहे कशाचं, पोझिशन स्पेस आणि मोमेंटम स्पेस, त्याला म्हणणार आपण फेज स्पेस. व्हॉट इज फेज स्पेस, इट इज डिफाईन ॲज द कॉम्बिनेशन्स ऑफ, ओके, दोघांचं काय फॉर एक्झाम्पल लेट समजा हा पोझिशन स्पेस आहे आणि हे मोमेंटम स्पेस आहे, या दोघांचं काय कॉम्बिनेशन, या दोन सिस्टीमचं काय कॉम्बिनेशन, त्याला काय म्हणणार आपण फेज स्पेस. ओके, आता नेमकं पोझिशन स्पेस आणि मोमेंटम स्पेस काय असतं हे आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी समजून घेऊया. ओके, लेट सपोज या ठिकाणी आपण एक सिस्टीम घेतली, क्लोज सिस्टीम घेतली. ओके, आणि या क्लोज सिस्टीममध्ये काय येतं, पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, या ठिकाणी हे पार्टिकल्स आहेत. ओके, आता हे पार्टिकल जे आहेत हे आहेत रेस्टमध्ये. पार्टिकल कसले आहे ते, रेस्टमध्ये आहेत, स्टेशनरीमध्ये आहेत. ओके, आता मला या पार्टिकलची मला काय दाखवायचे, पोझिशन दाखवायचे. या पार्टिकलची आपल्याला काय दाखवायचे, पोझिशन दाखवायचे. तर वी हॅव टू शोज द पोझिशन्स ऑफ पार्टिकल अलॉंग द एक्स एक्सिस, वाय एक्सिस अँड झेड एक्सिस. या ठिकाणी आपण तीन पद्धतीने जे आहे एक एक्सिस, वाय एक्सिस आणि झेड एक्सिस या कोऑर्डिनेटवरती आपण काय करू शकतो, याची जी काही पोझिशन स्पेस आहे हे आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. ओके, पोझिशन स्पेस म्हणजे हा रेस्टमध्ये आहे. ओके, फक्त त्याला काय मॅग्निट्यूड आहे. ओके, याला काय मॅग्निट्यूड आहे. ओके, याला आपण काय म्हणणार, पोझिशन स्पेस. याला काय म्हणणार, पोझिशन स्पेस. ओके, याला काय म्हणणार आपण, पोझिशन स्पेस. ओके, आता बघा लेट कन्सिडर अनदर सिस्टीम. ही एक दुसरी सिस्टीम आहे ज्यामध्ये क्लोज आहेत, पण या ठिकाणी पार्टिकल जे आहेत ना हे कसे आहेत, मोशनमध्ये आहेत. पार्टिकल कसे आहेत, हे जे पार्टिकल्स आहेत हे आहेत आपले पार्टिकल
मोशनमध्ये. आता मला या पार्टिकलची पोझिशन दाखवायची आहे. आता हे पार्टिकल जे आहेत पोझिशन तर मी एक्स, वाय आणि झेड याच याने दाखवणार, एक्स वाय झेड याने दाखवणार. पण हे पार्टिकल्स जे आहेत मोमेंटमध्ये, काय आहे मोमेंटम आहे, मोमेंटममध्ये. ठीक आहे, म्हणजे जी जी काहीची पोझिशन जे आहेत ना हे काय होत आहे चेंज होत आहे. आता मोमेंटम काय असतं तर मोमेंटम इज द मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम काय असतं एम इंटू व्ही. मोमेंटम असतं एम इंटू व्ही. म्हणजेच काय या पार्टिकलला काहीतरी मास असेल. ओके, या ठिकाणी पण पार्टिकल काहीतरी मास असेल, पण हा पार्टिकल जो आहे हा कसा असेल रेस्टमध्ये असेल. कसा असेल रेस्टमध्ये, याला कुठलीही व्हेलॉसिटी नसणार, पण याला काय असणार मास प्लस व्हेलॉसिटी असणार, डायरेक्शन असणार या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे हा मूव्ह होता या डायरेक्शनला कुठलाही पण एनी वनला. ओके, तर मोमेंटम इज इक्वल्स टू पी इंटू एम इंटू व्ही. ओके, पी इंटू एम इंटू व्ही. तर एम त्या ठिकाणी मास असेल. ओके, आता या ठिकाणी मला या पार्टिकलची या मोशन असणाऱ्या पार्टिकल मला पोझिशन दाखवायची आहे. ओके, तर या ठिकाणी एक्स वाय झेड हे त्याची पोझिशन असेल, पण त्याचं मोमेंटम कुठं होत आहे ते मला दाखवायचं असेल. तर त्याकरता मी पी एक्स, पी वाय आणि पी झेड या पद्धतीने त्याची काय होते पोझिशन दाखवल्या जाते. ओके, पी एक्स, पी वाय, पी झेड असे असेल तर हे मोमेंटम फेज असतं. आणि फक्त एक्स वाय झेड असेल या पद्धतीचं, एक्स वाय झेड असेल तर ते आपली पोझिशन स्पेस असतं. आय होप या दोघांचं कॉम्बिनेशन, ओके, या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं फेज स्पेस असतं. काय असतं phase space. So what is phase space? The phase space is defined as the combinations of position space, plus momentum space. ठीक आहे, या दोघांचं काय कॉम्बिनेशन पोझिशन स्पेस आणि मोमेंटम स्पेस मिळून काय बनतं आपल्या या ठिकाणी फेज स्पेस या ठिकाणी म्हणतो. ओके, तर फेज स्पेस क्लिअर. इट इज डिफाइंड ॲज द कॉम्बिनेशन्स ऑफ पोझिशन स्पेस अँड मोमेंटम स्पेस इज नोन ॲज फेज स्पेस. याला काय म्हणतात आपण फेज स्पेस. ओके, आता इथून आपल्याला समोर बघायचा आपला पॉईंट, महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याकडं, तो म्हणजे मॅक्रो स्टेट आणि मायक्रो स्टेट. ठीक आहे, मॅक्रो स्टेट आणि मायक्रो स्टेट हे आपल्याला 2 पॉईंट पाहिजेत बघा, मॅक्रो स्टेट आणि मायक्रो स्टेट. तर हे जे 2 पॉईंट्स आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिस्कस करू मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ओके, नक्कीच हे कॉमेंट ज्यात पेपर हे जे सोल्युशन्स आहेत, ठीक आहे, हे जे काही आन्सर या ठिकाणी आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, हे दोन ॲज इट इज तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या मित्रांनो. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो. ओके, जेणेकरून मित्रांनो नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत येत राहतील. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे मॅक्रो स्टेट आणि मायक्रो स्टेट, ते आपण एक्झाम्पलसोबत पाहणार मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तो व्हिडिओ पाहण्याकरता मित्रांनो तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्यावर सुद्धा प्रेस करा.